नमस्कार, माझे पूर्ण नाव रिया वळसंटके. मी मीनाताई माध्यमिक विद्यालय नवखडा येथील वर्ग 10वीची विद्यार्थिनी आहे. माझ्या विज्ञान शिक्षिका माननीय ठाकरे टीचर यांनी आम्हाला प्रात्यक्षिक आकृती व प्रतिकृतीच्या माध्यमातून आम्हाला फुलांची रचना व कार्य हे आम्हाला समजावून दिलेले आहे. त्यांनी दिलेल्या ज्ञानापासूनच मी आज तुम्हाला फुलाची रचना व कार्य समजावून सांगणार आहे. वनस्पतीमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचे एकक आहे. फुलांमध्ये एकूण 4 मंडले असतात. दलपुंज. फुलांमध्ये एकूण 4 मंडले असतात. निदलपुंज, दलपुंज, पुमंग आणि जायांग. तर पुमंग आणि जायांग हे फुलामध्ये प्रजननाचे काम करतात, म्हणून यांना आवश्यक मंडले म्हणतात. तसेच निदलपुंज आणि दलपुंज हे फुलाचे संरक्षणाचे काम करतात, म्हणून यांना अतिरिक्त मंडले असे म्हणतात. निदलपुंज हे हिरव्या रंगाचे असतात, तर दलपुंज म्हणजेच पाकळ्या ह्या विविध रंगाच्या असतात. पुमंग हे पुल्लिंग दल आहे, म्हणून त्यांना पुंकेसर म्हणतात. तर जायांग हे स्त्रीलिंगी दल आहे, म्हणून त्यांना स्त्रीकेसर असे म्हणतात. जर एकाच फुलामध्ये पुमंग आणि जायांग हे दोन्ही दल असतील, त्या फुलांना उभयलिंगी असे म्हणतात. हे जास्वंदीचे फूल. प्रत्येक पुमंगाला परागवृंत तसेच त्याच्या टोकावर परागकोश असतात व त्या परागकोशात परागकण असतात. प्रत्येक स्त्रीकेसराच्या मुळाशी अंडाशय असते व त्याच्या वरच्या दिशेने कुक्षिवृंत असते व त्याच्याच टोकाशी कुक्षी असते. तर या अंडाशयात अनेक बीजांडे असतात. फुलाचे कार्य बघूया. तर परागकोशातील परागकण स्त्रीकेसराच्या कुक्षीवर जमा होतात व परागकणाच्या या क्रियेला परागनाची क्रिया असे म्हणतात. परागन क्रिया वारा, पाणी, पक्षी व कीटक यांच्या मदतीने होते. परागनाच्या वेळी कुक्षी चिकट असते. या कुक्षीत परागकण पडल्यावर ते अंकुरित होतात, म्हणजेच त्यात 2 पुमंग तयार होतात व परागनलिका तयार होते. परागनलिका 2 युग्मक वाहून नेतात. ही परागनलिका कुक्षिवृंतामार्गे बीजांडातील भ्रूणकोशात पोचते. तिथे परागनलिकेच्या अग्रफुटे आणि दोन्ही युग्मक भ्रूणकोशामध्ये सोडले जातात. त्यातील एक पुयुग्मक अंडपेशीशी संयोग पावते व युग्मनज तयार होते. यालाच फलन असे म्हणतात. दुसरे पुयुग्मक 2 ध्रुवीय केंद्रकाशी संयोग पावून भ्रूणकोश तयार होते. फलनानंतर बीजांडाचे रूपांतर बीजात व अंडाशयाचे रूपांतर फळामध्ये होते. बीजातील भ्रूणकोशाचा वापर करून युग्मनजाची वाढ होते आणि नवीन रोपटे तयार होते. यालाच बीजांकुरण असे म्हणतात. हे दलपुंज, हे निदलपुंज, तसेच हे कुक्षी आहे, हे कुक्षिवृंत आहे, कुक्षिवृंत तसे आणि हे अंडाशय आहे. यालाच जायांग असे म्हणतात. तसेच दलपुंज आणि निदलपुंज याला पुमंग असे म्हणतात.